जेव्हा आपले पूर्वी जे साधू 12-12 वर्षात ध्यानधारणा करायचे आणि त्यांच्यात इतकं पॉवर यायची की ते नुसतं त्या गोष्टी कोणाला जर हात दाखवले की ती वस्तू जळायची किंवा पाणी जरी घेतलं आणि पेटलं तरी ते इतकी पॉवर येते त्यात. पण तुम्हाला ती ध्यानधारणा पाहिजे. त्यांची पूर्ण शरीरातली व्हायब्रेशन भयंकर कुंडलीने जागृत होणे आणि सगळं तुम्ही त्यातनं बघू शकता, मागचं पुढचं होणाऱ्या घटना. पण एवढं आहे की आपण देव नाही आहे. कोणत्याही गोष्टीत हात घालायच्या आधी परमेश्वराला प्रार्थना करायची आणि त्याशिवाय हात लावायचं नाही. गुजराती आहे घाटकोपरचा, तर तो काय बोलला, माझी पोलीस केस करू नका, मी तुम्हाला पैसे देईल, जे काय खर्च येईल ते देईल. तर यांनी सांगितलं ठीक आहे. गाडी रिपेअरिंग करून घेतली आणि त्यांनी सांगितलं एवढा एवढा खर्च आला आहे. तर तो बोलला हां देतो देतो. हे लोक फोन करायचे, रोज तो देतो देतो करायचा. एक तुमच्या ठाण्याची शर्मिला म्हणून आहे, शर्मिला, त्यांना हे कानावर गोष्ट गेली. त्यांच्या म्हणजे त्यांचं येणं जाणं कॉलनीत होतं, त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली आणि त्या मोठ्या अडचणीत होत्या. तर त्यांना वाटलं बघूया तरी आपलं पण काम होतं का, म्हणून त्या आल्या. आता ती एवढी मोठी श्रीमंत व्यक्ती गाडी कार घेऊन माझ्या दारात उभी आणि काकी आम्ही येऊ का आतमध्ये. तर मी म्हटलं बापरे, माझ्याकडे ह्यांचं काय काम आहे.